सो इनडिटर्मिनेट फॉर्म टाइप 0 डिवायडेड बाय 0 चे हे लास्ट दोन क्वेश्चन्स. या क्वेश्चन मध्ये बघा लिमिट दिलेला आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ पी अननोन फाइंड करायचा आहे आणि लिमिटचा आन्सर पण फाइंड करायचा आहे. बट लास्ट लेक्चर मध्ये घेतल्याप्रमाणे क्वेश्चन्स मध्ये इथे काहीही आन्सर दिलं नाहीये. मग कसं सॉल्व्ह करायचं चेक करूया. सो लिमिट आहे x टेंड्स टू 0 sin 2x प्लस p sin x अपॉन x क्यूब. सो जर पुट केलं मी x इज इक्वल टू 0 साइन 0 0 येईल, साइन 0 0 येईल आणि खाली x असल्यामुळे पण 0 येईल. सो युजिंग एल हॉस्पिटल रूल लिमिट x टेंड्स टू 0 साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस. फक्त हा एक्स्ट्रा 2 बाहेर लिहायचा आहे. हा आहे चेन रूल फॉर डेरिव्हेटिव्ह. एक्स सोबत असलेल्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. लक्षात ठेवा एक्स सोबत कोण दिसतंय 2. 2 ने मल्टिप्लाय केलं मी ओरिजिनल डेरिव्हेटिव्ह प्लस पी तसाच कॉन्स्टंट. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x. सो सबस्टिट्यूट करते मी x इज इक्वल टू 0. कॉस 0 किती असेल 1, उरला कोण 2. कॉस 0 1, उरला कोण p अपॉन 0. सो बघा इथे आपल्याला काहीतरी आन्सर मिळाले. आता हे आन्सर आपण इक्वेट करतो क्वेश्चन प्रमाणे, पण इथे काही दिलंच नाही. कशाची इक्वेट करू? चला अज्युम करा दिलं असतं 5 दिलं असतं, 10 दिलं असतं, 1 दिलं असतं, तुम्ही ते इथे लिहिलं असतं. हा डिनॉमिनेटरचा 0 तिकडे जाऊन काय होणार आहे मल्टिप्लाय. मग तिकडे काही पण असू दे आन्सर काय होणार आहे 0 होणार आहे. मग काय फरक पडतोय तुम्हाला दिलंय का नाही दिलंय? सो डायरेक्टली आय कॅन राईट 2p इज इक्वल 2 प्लस p इज इक्वल टू 0. Therefore p is equal to -2. संपलं. आय गॉट द व्हॅल्यू ऑफ p. सो इथे आहे की नाही यांनी प्रत्येक वेळेला फरक पडत नाही. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलंय समजून एकच अननोन फाइंड करायचंय, झालं आपलं काम संपलं. आता वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ लिमिट, म्हणजे ते उत्तर फाइंड करायचं. तर आपण एल हॉस्पिटल रूल लावायला सुरू करू परत एकदा. युजिंग एल हॉस्पिटल रूल काय येणार लिमिट x टेंड्स टू 0 cos 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x आणि त्या 2 ने मल्टिप्लाय करणार. इथे ऑलरेडी 2 बसलाय, नवीन 2 आला तर आन्सर आलं 4. हे शॉर्टकट्स तुम्हाला माहिती पाहिजे. चेन रूल मधनं जेव्हा पण आतला नंबर बाहेर येतो जुन्या नंबरला मल्टिप्लाय करतो. सो कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, आतला 2 बाहेरून 2 चा 2 काय आला 4 प्लस पी तसाच प्लस नाही मायनस होणार ना. आता कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन एक्स अपॉन 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 6x. किती येतं याचा आन्सर बघूया आपण. 0 पुट केल्यावर साइन 0 0 साइन 0 0 नाही आलं. चलो अगेन एल हॉस्पिटल लिमिट x टेंड्स टू 0. परत तीच कन्सेप्ट बघा. हा साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे cos 2x. हा आतला 2 बाहेर जाणार मल्टिप्लाय करायला, बाहेर कोण बसलाय -4. -4 चा काय होणार आता 2 ने मल्टिप्लाय केल्यावर -8. शॉर्टकट मायनस साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos x अपॉन 6x चा डेरिव्हेटिव्ह 6. चलो पुट करून बघूया. cos 0 1 उरला -8. cos 0 1 उरला -p अपॉन 6. बट p ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे -2. सो -8 मायनस -2 अपॉन 6 कॅल्सियम मध्ये पुट करा, तुमचं आन्सर येईल -1. सो दिस वॉज द व्हॅल्यू ऑफ p अँड दिस वॉज द व्हॅल्यू ऑफ लिमिट. सो सेम टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला याच्यात आन्सर फाइंड करायला लावलं होतं लिमिट, जे आपण इथे फाइंड केलेलं आहे. ओके. सो मूव्हिंग टुवर्ड्स लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक 0 डिवाइडेड बाय 0. फाइंड व्हॅल्यूज ऑफ a अँड b सच दॅट. लिमिट दिलेलं आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आन्सर सुद्धा दिलेला आहे. सो आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. हा क्वेश्चन थोडा किचकट राहणार आहे बिकॉज ऑफ टॅन. जिथे जिथे क्वेश्चन मध्ये साइन कॉस सोडून टॅन कोसेक कॉट अशा टाईप येतात ना, तेव्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह थोडे त्रास देणार. तर तुमचे तेच बेसिक डेरिव्हेटिव्ह पार्ट
होत नाहीत किंवा कन्फ्यूज होतात. सो लेट सी, ट्राय करूया आपण काय होते. सो लिमिट a sin 2x minus b tan x क्यूब. जर मी व्हॅल्यूज पुट करीन 0, sin 0 0, tan 0 0 upon 0. So using L'Hospital rule, limit x tends to 0. a तसाच, sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x into 2, 2 मल्टिप्लाय करा, बाहेर आला 2 आपला चेन रूलचा. b तसाच, tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. ओके, फर्स्ट लेक्चर मध्ये मी बेसिक डेरिव्हेटिव्ह दिले, ते पाठ करा. एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. चलो, cos 0 असतो 1 म्हणून उरला 2a. सेक 0 ची व्हॅल्यू किती? जर का सेक आणि कॉस उलटे, कॉस 0 1 आहे तर सेक 0 असणार 1 अपॉन 1 आणि 1 अपॉन 1 असतो 1 म्हणून सेक 0 ची व्हॅल्यू पण 1 आहे. सो उरला मायनस बी अपॉन 0 पुट केलं तर हे होईल 0. सो बघा इथे 0 डिवाइडेड बाय 0 आलं नाहीये, काहीतरी आन्सर आलंय. सो आय एम इक्वेटिंग टू 1 is equal to 1. Therefore I can conclude that 0 into everything is 0. First equation मिळालेलं आहे मला 2a minus b is equal to 0. So I have got the first equation. आता सेकंड इक्वेशन कडे जाताना परत काय करायला लागेल आपल्याला? एल हॉस्पिटल रूल लावायला लागेल. एल हॉस्पिटल रूल अगेन. चलो, लिमिट x टेंड्स टू 0. cos 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x इंटू 2. सो हा 2 2 जा होणार 4a. 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे. ओके, मायनस b. सेक स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? खूप किचकट टास्क आहे, नीट समजून घ्या. सेक स्क्वेअर याला मी अज्युम करतोय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x. मग सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? 2 sec x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. बट हा x आहे का? नाही, हा सेक x आहे. मग चेन रूल काय सांगतो? जर तो x नसेल तर त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढा, हा चेन रूल आहे. सो सेक स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे 2 sec x इंटू सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह जो असतो sec x इंटू tan x. खूप मोठा पार्ट आहे लक्षात ठेवण्यासाठी. सेक स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? खाली 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 6x. सो हे जर नीट लिहून घेतलं मी तर हे येईल मायनस 4a sin 2x मायनस b मायनस 2b ऍक्च्युअली sec स्क्वेअर x tan x अपॉन 6x. व्हॅल्यूज पुट करून बघूया. चला, 0 पुट करायचंय. साइन 0 0, tan 0 0, 0 इंटू एव्हरीथिंग 0, खाली x असल्यामुळे 0. नाही आला आन्सर. सो आता ह्या किचकट इक्वेशनचं परत एकदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. चलो, लिमिट मी आधी लिहून घेतोय ते इक्वेशन म्हणजे आपल्याला दिसायला बरं जाईल. मायनस 4a sin 2x मायनस 2b sec स्क्वेअर x tan x अपॉन 6x. सो एल हॉस्पिटल रूल यूज करतोय मी. चलो, लिमिट x टेंड्स टू 0. साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x इंटू 2 इंटू 2 केल्यामुळे हा मायनस 8 मायनस 2b हा कॉन्स्टंट आहे. 2b हा काय आहे? कॉन्स्टंट. याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? इथे 2 आहेत बघा. 2x असल्यावर आपण काय करतो? युई रूल. सो युई रूल स्टार्ट करतो. युई रूल काय सांगतो? पहिला तसाच सेक स्क्वेअर एक्स तसाच tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. सो पहिला तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सेक स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? आत्ताच 1 मिनिटापूर्वी शिकलो आपण. सेक स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 2 sec x
इंटू sec x tan x, जो मी चेन रूल सांगितला होता तो. सो पहिला तसा दुसऱ्याचा प्लस दुसरा तसाच पहिल्याचा. युवी रूल संपलेला आहे. डिनॉमिनेटरला आहे 6x चा डेरिव्हेटिव्ह 6. तर चलो याचा आन्सर बघूया काय येणार आहे. कॉस 0 किती असतो 1, उरलं -8a. ओके, हा 2b तसाच राहील -2b. आत काय काय उरते बघूया. सेक 0 1 सांगितला होता मग हे किती येणार 1 इंटू 1 1. सो ही अख्खी टर्म 1 आलेली आहे, सोडून द्या. प्लस tan 0 किती असतो 0, 0 इंटू एव्हरीथिंग 0. सो इथे उरला 1, इथे उरला 0. 1 प्लस 0 इज 1. मग 1 काय लिहायची गरज येते -8a -2b अपॉन 6. हे आपला आन्सर आलेला आहे. ह्याला इक्वेट करणार मी क्वेश्चन सोबत. That was equal to 1. So हा 6 इकडे मल्टिप्लाय करू तर इक्वेशन होईल -8a -2b इज इक्वल टू 6. मला परत दोन सायमल्टेनियस इक्वेशन मिळालेले आहेत. मोड इक्वेशन पहिलंच इक्वेशन यूज करायचंय. काय पुट करणार आहात पहिलं इक्वेशन होतं आपलं 2a - b इज इक्वल टू 0. काय पुट करणार आहात पहिले तुम्ही 2 -1 0 -8 -2 6. तर तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतील. कायचे घ्या सबस्टिट्यूट करून बघा. a येईल -0.5 आणि b येईल -1. So here is how to solve indeterminate form type 1 0 divided by 0. एक तर तुम्हाला लिमिट्स फाइंड करायचे क्वेश्चन येतात किंवा तुम्हाला a आणि b फाइंड करायचे क्वेश्चन येतात. थँक्यू.